भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीला काढण्यात आलाय। थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ साखर कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियानं जाहीर केली आहे। खरं तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना सरकारकडून मदतीचा हात देण्यात आलाय। मात्र त्याचवेळी पंकजा मुंडेंच्या कारखाना हा मदतीअभावी लिलावात काढावा लागलाय। केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही भाजप नेत्या पंकजा मुंडेंना धक्का बसला। पंकजा मुंडे अध्यक्ष असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीला काढण्यात आला। थकीत कर्जाच्या वसुलीसाठी येत्या 25 जानेवारीला या कारखान्याचा ई लिलाव होणार आहे। भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंकडून वैद्यनाथ साखर कारखाना स्थापन करण्यात आला। गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर कारखान्याची सूत्र पंकजा मुंडेंच्या हाती गेली। 2014 नंतर सततच्या दुष्काळामुळे ऊसाचं उत्पादन घटलं, नफा मंदावला। कारखान्याचा नफा कमी झाल्यानं वेळेत कर्जाची परतफेड झाली नाही। कारखान्याकडे तब्बल 203 कोटी 69 लाख रुपयांचं कर्ज थकीत आहे। अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना केंद्र सरकारची मदत मिळाली, वैद्यनाथला मात्र मदत नाकारली। 19 कोटी थकीत असल्यानं जीएसटी विभागाकडून वैद्यनाथ कारखान्यास नोटीस बजावण्यात आली। पंकजा मुंडेंचा ताब्यात असलेला वैद्यनाथ साखर कारखाना लिलावात निघालेला आहे। एकूणच मोठा त्यांच्यासाठी हा धक्का आहे। या संदर्भात मला माहिती नाही, काय म्हणजे कधी आज झालं काय लिलावाची नोटीस सरकारने बँकेने दिलेली आहे। केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असताना सुद्धा पंकजा मुंडेंच्या कारखान्याला मदत न मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। गेल्या वर्षी भाजप नेत्यांच्या 6 कारखान्याला 550 कोटींच्या राष्ट्रीय सहकार विकास निगमनं मदतीचा हात दिला होता। त्यासाठी भाजपचे काही मंत्री आणि नेत्यांनी थेट केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना साकडं घातलं होतं। त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारखान्यांच्या 631 कोटींच्या कर्जासाठी राज्य सरकारनं हमी दिली होती। यावर एक नजर टाकू। भाजपचे रावसाहेब दानवे रामेश्वर सहकारी साखर कारखाना 34.74 कोटींच्या कर्जासाठी हमी। भाजपचे हर्षवर्धन पाटील नीरा भीमा सहकारी साखर कारखाना 75 कोटींच्या कर्जासाठी हमी। भाजपचे विजयसिंह मोहिते शंकर सहकारी साखर कारखाना 113.42 कोटींच्या कर्जासाठी हमी। भाजपचे अभिमन्यू पवार शेतकरी सहकारी साखर कारखाना 50 कोटींच्या कर्जासाठी हमी। भाजपचे धनंजय महाडिक भीमा सहकारी साखर कारखाना 126.38 कोटींच्या कर्जासाठी हमी। अजित पवार गटाचे कल्याणराव काळे वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना 146 कोटी 32 लाखांच्या कर्जासाठी हमी। काँग्रेसचे अशोकराव चव्हाण भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना 147 कोटी 79 लाख कर्जासाठी हमी। अजित पवार गटाचे अमरसिंह पंडित जय भवानी सहकारी साखर कारखाना अजित पवार गटाचे अमरसिंह पंडित जय भवानी सहकारी साखर कारखाना 150 कोटींच्या कर्जासाठी हमी। अजित पवार गटाचे दत्ता भरणे छत्रपती सहकारी साखर कारखाना 128 कोटींच्या कर्जासाठी हमी। जे आकडे सांगितले जात आहेत ते फक्त व्याजाचे आकडे आहेत। कुठेही तिथे चुकीच्या पद्धतीचं काही झालेलं नाही आहे। कारखाना नुकसानीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे अदा केले आणि येणाऱ्या वर्षात कारखाना चाललाच नाही ऊसाअभावी आणि आर्थिक परिस्थितीमुळे। तर ह्याच्यामध्ये एक 8-9 कारखाने दिल्लीमध्ये केंद्र शासनाकडे मदतीसाठी गेले होते, त्यातही माझं नाव होतं। त्यातल्या मी सोडून बाकी सगळ्यांना आर्थिक मदत मंजूर झालेली आहे आणि ती जर झाली असती तर कदाचित ह्या सगळ्या घटना घडल्याही नसत्या। साखर कारखानदारीत काँग्रेस राष्ट्रवादीची मक्तेदारी होती, पण भाजप नेत्याच्या रूपात गोपीनाथ मुंडेंनी साखर कारखानदारीत पाऊल टाकलं। साखर सम्राटांची मक्तेदारीच मोडून काढली। पुढे गोपीनाथ मुंडेंनी भाजपतील अनेक नेत्यांना साखर कारखानदारीत उतरवलं। 1996 मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडेंनी कारखान्याला परवानगी मिळवली। राज्यात युती सरकार असताना वैद्यनाथ साखर कारखान्याची पायाभरणी झाली। गोपीनाथ मुंडेंकडून भाजप नेत्यांना कारखाना टाकण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं। साखर कारखान्याच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडेंनी सहकारात भाजपची ताकद वाढवली। या 4-5 वर्षामध्ये या कारखान्याला कुठल्याही स्वरूपाचं अशी मदत झाली नाही, आधार दिला गेला नाही। कोणतेही कारखाने याच्यातले जे असतील ते कर्जाशिवाय चालत नाही अशी स्थिती आहे आणि इथे सहकार असल्यामुळे कर्जाला गॅरंटी लागते। या ठिकाणी हे न दिल्यामुळे हा कारखाना जो आहे तो बंद पडला आणि बंद पडल्यामुळे सरकारकडे वारंवार मागणी करूनही प्रस्ताव पाठवूनही निव्वळ हा गोपीनाथ मुंडेंचा कारखाना आहे, त्यांच्या वारसाकडे हा कारखाना आहे, पंकजाताईचा कारखाना आहे,
म्हणून त्यांना आकसाने या ठिकाणी मदत केली नाही असं चित्र एकंदरीत दिसतं आहे. सहकारी कारखाने कायमच कर्जात असतात, याला अपवाद वैद्यनाथ कारखाना सुद्धा नाही. परळी वैद्यनाथ हा सहकारी साखर कारखाना दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या योगदानातून उभा राहिला होता. गोपीनाथ मुंडेंनी जो कारखाना उभारला त्यावरच केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असताना सुद्धा लिलावाची वेळ आली. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा राजकीय दृष्ट्या मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. उदय नागरगोजेसह सूरज बुरावके, पुढारी न्यूज.